लीला चरित्र बोली हसे श्री चक्रधर शब्द महदंबा माय मराठी जोजवी शब्दांना पाठव्या त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नाम साधनेनं भक्ती साधनेनं ज्ञान साधनेनं चिंतन साधनेनं आजच्या या परम पवित्र मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणाऱ्या आल्हाद निर्माण करणाऱ्या या पावन सोहळ्यासाठी आपण सर्व भाग्यवंत मंडळी जमला आहात। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महानुभाव पंथास ललांबूत ठरलेले महानुभाव पंथाला एक वेगळा सामाजिक राजकीय आयाम प्राप्त करून देणारे असे आदरणीय पूज्य श्री कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी अमरावती, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वयोवृद्ध आपणा सर्वांचे सुपरिचित सर्वांना मार्गदर्शन करणारे महानुभाव पंथातले भीष्माचार्य आदरणीय पूज्य श्री शहाजाजी बाबा, त्याचबरोबर पारिमांडळाचार्य रासुरकर बाबाजी, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष, कारण बाबा अंबळनेर तालुक्यात असल्यामुळे मंदिर अंबळनेर तालुक्यातलं आहे आणि बाबांच्या या परंपरेशी फार मोठा संबंध आहे। कारण कवी या ठिकाणी उपाध्याय कुलाचार्य ओंकार बिडकर बाबा हे या ठिकाणी राहिलेले आहेत, या ठिकाणी आलेले मी 62 वर्षापूर्वी तो काळ बघितलाय। या ठिकाणी अतिशय धार्मिक असं उज्ज्वल कार्यक्रम झालेले आहे, हे बाबांचं सतत मार्गदर्शन आहे आणि म्हणून मूळ पुरुष म्हणून बाबांना त्यांनी या ठिकाणी स्वागताध्यक्ष ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी त्यांची प्रमुख आणि पावन उपस्थिती आहे असे येळमकर बाबाजी आंबेवडगाव, ज्यांची पावन उपस्थिती आहे आमच्या धुळ्याचे जाहिरात बाबा, अनेक आदरणीय वयोवृद्ध ज्यांचा मार्ग या ठिकाणी राहिला, अतिशय कमी बोलणारे, न बोलता धर्मप्रचाराचं कार्य आपल्या कृतीतून करणारे आमचे मराठे बाबा हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर त्यानंतर आमचे ज्यांच्या महानुभाव पंथामध्ये शब्द ऐकत राहावे असे आमचे चितोंडीकर बाबा, ज्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून एक समाजाला नवा आयाम दिला आणि समाजाला चालवलं असे आमचे चितोंडीकर बाबा। या ज्ञानमंचावर अनेक महान आचार्य उपस्थित आहेत, त्याचबरोबर समोरे आचार्य आहेत, सर्वांचं मी नाव न घेता सर्वांचा सन्मान करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जळगावचे माजी गुरुगुरु जे उपस्थित आहेत त्यांचे अभिनंदन करतो। आज या ठिकाणी आपण एक आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी उपस्थित आहोत, कारण अनेकांचे लग्न अनेकांचे सोहळे पाहण्याचं भाग्य माणसाला लाभतं, पण मंदिराचं कलशारोहण किंवा मंदिराचं उद्घाटन एका भाग्यवंत पुरुषाला लाभतं, दुसऱ्याला लाभत। अनेक जन्म संसिद्धी सतो यातली परांगती, अनेक जन्मना पुण्य होतं म्हणून तुमले मंदिरनं उद्घाटन दिकिरेनं आणि म्हणून भाग्य आहे तुम्हाला, या भाग्याला वाढवणं हे बाबाने सांगितलं अतिशय महत्वाचं आहे। आम्हाला गावनाथ मंदिर मंदिर कुठे जावं असे आम्ही जावसू कधीतरी असा विचार झाला नाही, म्हणून तुम्हाला निश्चय करावा लागेल, दिवसात एकदा मंदिरात यावं लागेल। या ठिकाणी ध्वजारोहणाचा एक सोहळा संपन्न झालेला आहे। ध्वजा महानुभाव पंथाचा हा ध्वज आहे, तो एक आगळा वेगळा आहे, विलक्षण आहे। एक खंबा आहे, त्या खंब्याला एक धागा आहे आणि त्या खंब्यावर पुढे चौकोनी असा ध्वज आहे। महानुभाव पंथ एकेश्वरी भक्तीचा परमार्ग आहे, एकाच ईश्वराला ईश्वर म्हणणारा मार्ग आहे, म्हणून तो खंबा आहे। ईश्वर या मार्गाचा आहे खंबा आहे, एक आहे एकेश्वरी भक्ती। त्यानंतर धागा, धागा म्हणजे परमेश्वराचं ज्ञानाचं सूत्र, सूत्राला सांगायचं नाही, सूत्राला सोडायचं नाही, सूत्र आहे हे जीवनातलं हे अतिशय अमूल्य आहे आणि म्हणून तो धागा, ते सूत्र, ती धागा तो त्या ध्वजाला वरती घेऊन जातोय।
कारण मानवा पंथामध्ये ध्वजाचं आरोहण केलं जातं, पण ध्वज जो आहे तो शुभ्र चक्रांकित आहे. शुभ्र म्हणजे अहिंसेचं प्रतीक आहे. शुभ्र रंगामध्ये सगळ्या प्रकारचे रंग सामावले जातात, म्हणून शुभ्र चक्रांकित असणारा ध्वज आणि त्यावर चक्र आहे, ते ज्ञानाचं चक्र आहे, ते भक्तीचं चक्र आहे, ते स्मरणाचं चक्र आहे, ते आचरणाचं चक्र आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं शुभ्र चक्रांकित ध्वज आहे. पण त्याला चार प्रकारचे 4 कोण आहे बघा त्या ध्वजाला. 4 कोण आहे. त्या 4 कोणाचा अर्थ आहे मानवा पंथ हा या ठिकाणी अत्यंत महत्वाचं 4 साधनाची उपासना करतो. 4 साधना, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, 4 पदार्थ, त्यानंतर स्थान, प्रसाद, भिक्षू, वासनी, हे 4 साधन आहे. या साधनाला साधन म्हणावं, कारण सोन्याचा रंग किती पिवळा असेल, बेंटेक्सचा रंग किती पिवळा असेल, पण आपण बेंटेक्सला सोनं म्हणत एखाद्या बाईच्या वाढदिवसाला पतीने जर एखादा बेंटेक्सचा दागिना आणला, ते पत्नी खुश होईल का? दादा नाजीमा ते गेली नाही, पण 1 ग्राम सोनं असेल तर तिला तो मूल्यवान दिसून जातोय. जीवनामध्ये सतत मूल्य वाढण्याचं काम सोनं करतंय. तसं परमेश्वर हा आमच्या जीवाचा सोना आहे, आणि म्हणून त्या परमेश्वराची उपासना करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण मानवा पंथाचं भक्तीचं वैशिष्ट्य हेच आहे, तर जीवाला जीव म्हणावा, देवतेला देवता म्हणावा, प्रपंचाला प्रपंच म्हणावा, असं सांगणारं तत्वज्ञान आहे. काही इथं गल्लत चालत नाही आहे. थोडीशी गडबड झाली इथं, वाक्यामध्ये थोडा बदल झाला तर गडबड होणार. कारण प्रपंचामध्ये एखाद्या माणसाला माणूस म्हणू शकते, बाई म्हणू शकते, हा माझ्या भावासारखा आहे, माझ्या काकासारखा आहे, माझ्या मामासारखा आहे, पण माझ्या पतीसारखा म्हणत, आणि पतीसारखा जर म्हणलं तर गडबड झाल्याच्या राहणार. आणि म्हणून इथं महत्वाचं आहे, परमेश्वराला परमेश्वर म्हणावं, तो परमेश्वरासारखा आहे. एखाद्या जीवाला परमेश्वरासारखा आहे असं म्हणणं सुद्धा तो विकल्प आहे, असं शिकवणारं मानवा पंथाचं तत्वज्ञान आहे. आपल्याला आचार्य श्री भास्कर बाबाजींचा सहवास झालेला आहे, मला आठवतं चांगलं. आणि या ठिकाणी जींचा आमचा परिचय होता. जींचं एक वेगळं आग्रह होतं, सगळी जुनी मंडळी ती आम्ही आमच्या गुरुजींच्या बरोबर आल्यामुळे पाहिलेली एक ते भक्ती मार्गावर आणि त्या स्मरणावर परमार्गावर दूर होते. तसं आपण दूर राहा, निष्ठेने भक्ती करा आणि परमेश्वराचं स्मरण करा. बाबाने सांगितल्यानंतर रोज एक नेम बांधा की सकाळ असो का संध्याकाळ असो मंदिरात गेलंच पाहिजे. कारण तुम्ही मंदिरामध्ये जाण्याचा संकल्प करा. बाबाने अतिशय महत्त्वाचं सांगितलं की त्यामुळे गावात अर्धा किलोमीटर येत असताना यामे वायू कुठे आमच्या शरीरातला वाद दूर होणार आहे, तो एक फायदा होणार आहे. त्यानंतर स्मरण करत आल्यामुळे तुम्हाला तो एक लाभ होणार आहे. अशा प्रकारचा निश्चय करा बाबा हो, आणि आपल्या जीवनाला यथार्थ आणि कृतार्थ करा. आणि जीवाला परमेश्वर कधी म्हणू नका कुठल्याही देवी देवताच्या पाठीमागे, कारण देवी देवता ह्या नाशिवंत सुख देणार आहे, परमेश्वर नित्य मुक्ती देणार आहे. आणि म्हणून परमेश्वराची उपासना करा. कारण क्षणिक स्वार्थासाठी माणूस कुठे जातो, देवतेकडे जातो, विकल्पाला शरण जातो. एवढं बोलून मी माझे लांबलेले शब्द थांबवतो. पण एकदा जयकारा करूया आपण. कारण बहिणाबाई चौधरी म्हणते, बिना कपाशी उले त्याले बोल म्हणू नये. बिना कपाशी उले त्याले बोल म्हणू नये, आणि देव नावावी न खुले त्याले तोंड म्हणू नये. त्याला काय म्हणावं, बस स्टँडवर लिखेल राहत, केळे तुम्ही कान चालते मला द्या, चिवडा तुम्ही कान खाद्य मला द्या, शेंगा तुम्ही कान टरपल मला द्या, त्यांना कचरा पेटी राहत. तसं सुद्धा आपली कचरा पेटीची बुंदी येऊ द्या, भात येऊ द्या, वांगा भात येऊ द्या, आलू भात येऊ द्या, हे कचरा पेटी. पण एकदा जयकारा पंच अवताराचा करूया. या अस्मंतामध्ये ती भाग्यवंत माणसं ही आलेली आहे.
पण काही कामामुळे त्यांच्या भाग्यात अडथळा निर्माण झाला. सूर्यप्रकाशमान आहे पण जग आडवा येतो, आल्यानंतर अंधार होतो. तसं त्यांच्या जीवनात अडथळा निर्माण झाला. त्यांच्या कानावरच्या परमेश्वराचा आवाज जाऊ द्या. गोपाल कृष्ण श्री दत्तात्रय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, सब भक्त मंडल की, सब साधु संतन की धन्यवाद. नक्कीच. आता बाबांनी काय काय सांगितलं